हॅलो गाईज अँड वेलकम टू माय अनदर व्लॉग. आणि व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला. आणि कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? माझं तर चाललंच आहे, पण तुम्ही पण हसत राहा. आणि आज तर काय नाही, कालचा व्लॉग थोडासा झाला होता तळ्यातमुळे, ठीक आहे. सो आता मी झालो आहे रेडी अँड मी आता निघणार आहे ऑफिससाठी. आणि आज आहे सॅटरडे. सो आज थोडीशी गंमत आहे, कारण गंमत नाही आणि सॅटर्डे असला ना की लंच वगैरे आणि ब्रेकफास्ट आहे ना आपलं बाहेरच असते. म्हणजे कसं ना, एकदम आपण पोरांना ना एकदम हे पाहिजे, एकदम म्हणजे असतो आपण छोटे छोटे समजासाठी खुश म्हणजे खुश मी कधी ऑफिससाठी आता. आणि काल मी तुम्हाला बोलायलाच विसरलो, बट कालच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कालचा व्हिडिओ एक तुम्हाला आवडला असेल. सो फर्स्ट व्लॉग होता बघा. आज कालपेक्षा थोडासा बोलायला स्टार्ट केला आहे मी परत. आणि आज म्हणजे कसं असतं ना, आपलं बाहेरून लंच वगैरे सगळं असणार सॅटर्डे एव्हरीथिंग. सो आणि त्याच्यात ना काही लोक बाई एवढे अँटिक असतात ना, अँटिक नाही होऊ शकत, बट तुम्हाला का व्हेज खायचं असतं बाहेरून जेवण मागवल्यावर. हां, तुम्ही व्हेजिटेरियन आहे तर समजू शकता बाई, बट सॅटर्डेलाच तुम्हाला व्हेज खायचं आहे. का खायचा असतो. आणि पोचतो आता मी. नाश्ता घेतला तर आपण आणि आता चाललो ऑफिससाठी. तो रिक्षात आता उतरलोय मी, नाश्ता घेऊन चाललोय. आणि काही लोक आपली आहेत तिकडे चहा वगैरे पियत आहेत ऑलरेडी. सो खाऊन झालंय माझं. आता मी आता आहे एक फ्रेंडकडे. आणि हा आज सॅटर्डे होता, सगळे लवकर निघाले होते. आणि जो सकाळपासून मी मोठा धिंगाणा घालत होतो लंच, बट माझी इच्छा झाली नाही आज लंचसाठी जायला. गेले होते लोक, मग मला बोलवलंही, पण मी बोललो की नाही, इच्छा नाही आहे, तुम्हीच का. तर उलटा माझ्यावरच झालं ना तसं. मी सकाळपासून बोलत होतो का खातात व्हेज, का खातात लोक, आणि माझंच तसं झालंय. मीच खाल्लं नाही जेवण असून. आणि ठीकठाक होता दिवस आजचा. लाईक थोडासा पीसफुल पण होता. तो काहीतरी प्रोग्राम आहे टेम्पलमध्ये. आणि सध्या तर खूप रश आहे. हा तो टेम्पल आहे या वॉलच्या त्या साईडला. सो नंतर दाखवेन मी तुम्हाला. आता तर पॉसिबल नाही आहे मला त्यासाठी. मी ऑलमोस्ट आता मी फ्रेंडकडे पोचत आलो आहे. आता घरी जाऊन त्यांच्या मी घरी जाईन ना आता. त्यांची आजी वगैरे खूप लाड करते मला. म्हणजे त्यांचं आजीच आणि माझं खूप पटते, लिटरली खूप पटते. आता मी आलो की असं करतील ना की लाईक कोण गेस्टच आले मोठं, चहा खायला काय ना काय चालू होणार ना काय. ॲक्च्युली ती पण खूप बोर होते दिवसाभरात. तुम्ही आलो की थोडे 2 शब्द बोलते माझ्याशी, हसून खेळून, आणि बरं वाटतं. सो आम्ही आता निघालो आहे. आणि कुठे चाललोय आपण? आता आपण चाललोय सनसिटीच्या जत्रेला. सनसिटीच्या जत्रेला चाललो आहे. म्हणजे मलाही माहित नव्हतं, मी तर ह्यालाच भेटायला आलेलो. पण हा बोलला दादा आपण एकदा जाऊन येऊ. आणि मी पण गेलो नव्हतो. गेल्या वर्षी ऍक्च्युली मी गेलो होतो, बट यावर्षी मी गेलोच नव्हतो. सो आता आपण जात आहे सनसिटीच्या जत्रेला. सो ह्याच्या घरापासून आहे ना
रिक्षाकडे ना खूप वॉकिंग डिस्टन्स आहे, लाईक लिटरली वॉकिंग डिस्टन्स आहे. हा बघा धड पडतोय बघा कसला. हा मी तुम्हाला काल बोललो पण होतो, पोरांची फ्रेंडशिप कशी असते ना, एक 25 वर्षाचा असतो आणि एक असतो, किती एज आहे तुझं? 12. मी तर 20 बोललेलो काल. आता 13 रनिंग. ते नाही, ते पोरगी बघायला येणार नाही तुला कोण. 13 असू द्या, 14 असू द्या, तुझा बालविवाह करायचा आहे का? नाही ना. गुड बॉय. आय एम व्हेरी सिन्सिअर बॉय. बट इन स्कूल नॉट हिअर. आय एम डांबिस. आता आपण रिक्षा पकडणार आहे इकडनं आणि सरळ जाणार आहे सन सिटीला. आणि ऍक्च्युअली माहित पण नाही की किती टाइम बाकी आहे आम्हाला. लाईक सन सिटीसाठी किती वाजेपर्यंत फेअर असतं ना ते माहित नाही आम्हाला. सो बघू आता. इकडनं रस्ता क्रॉस करतोय, सो मग रिक्षात पकडून तुम्हाला परत आपण भेटू. सो आम्ही आता रिक्षा पकडली आहे आणि आता आम्ही जात आहे सन सिटी मध्ये. तर तुम्ही स्टेट येऊन राहा आमच्यासोबत. लोकांना माहीत नसेल इकडे वसईला लाईक फेअर कसं असतं आणि काय आहे, सो आम्ही तुम्हाला तिकडेच दाखवू. आणि खूप इन्स्टंट आयडियाज होती आम्हाला. आम्हाला म्हणजे ठरलं पण नव्हतं, खूप जेन्युअनली राईट. आमचं ठरलंही नव्हतं, काहीच ठरलं नव्हतं. तिथे एकंदरीतला भेटायला गेलेलो, दाखवायला की चालू केलंय असं वगैरे. सो आता आम्ही तिकडे जात आहोत. सो आम्ही तुम्हाला दाखवू तिकडे काय काय. आणि आता वसईला राहणार जाईल, तर ह्याला तर जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. सो आपण भेटू परत तिकडे. सो हे बघा आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे. ही आहे सन सिटीची फेअर आणि आता तुम्हाला मीच एक्सप्लोर करणार आहे. सो स्टे ट्यून. कधी आहे का तुमच्या मुंबईमध्ये अशी मजा? सो आता पोहोचलोय आम्ही. मागे बघू शकता तुम्ही असं. आणि कुठं गेला छोटा उस्ताद? चल इथे पण मी पडेल म्हणून मी बघून चालले. सोबत आता चाललो आहे आणि बघू शकता इकडे अख्खा मार्केट आहे. लाईक तुम्हाला शो करत राहणे बघा, युटेन्सिल्स आहे. ते पण मी पडेल म्हणून मी बघून चालले. सोबत आता चाललो आहे आणि बघू शकता इकडे अख्खा मार्केट आहे. लाईक तुम्हाला शो करत राहणे बघा, युटेन्सिल्स आहे, फ्लावर पॉट्स अँड एव्हरीथिंग तुम्हाला इकडे दिसणार. ठीक आहे. आणि चुकून पण इफ तुम्हाला खर्च कमी करायचा असेल ना, तर लहान पोरांना तर अजिबात आणू नका इकडे. लहान पोरांना आणलात ना, पगाराची तर विल्हेवाटत. आणि आता पण फिरतोय इकडे. पापड वगैरे आहे, टेस्टिंग इमली आहे. सो आपण हे जाताना घेऊया, बिकॉज माझ्या मम्माला लय आवडते. काय बोलायचंय, बोलू शकतो तू? म्हणजे खूप मस्त मेळा आहे हा. तुम्ही येऊ शकतात. निर्मळच्या जत्रेला पण आपण तो ऍक्च्युअली खूप एक्साइटेड आहे. एक्साइटेड आहे तो. हा मी खूप एक्साइटेड. सो लास्ट टाइम आहे ना, गेल्या वर्षी मी यावाल्या झोपाळ्यात बसलेलो. आणि तुम्हाला जेन्युअनली सांगतो ना, जे लोक मला ओळखतात ना त्यांना माहित असेल की मी माझ्या एवढा फट्टू आहे ना हाईटला घेऊन, तर माझी तर लय उदास झालेली. आणि मला तो व्हिडिओ भेटला ना, मी तुम्हाला तो टाकेन याच्यामध्ये. पण म्हणजे तुम्ही हा पण होता, पण असं समजू नका की तो आत्ताचा व्हिडिओ आहे, तो जुना व्हिडिओ असणार आहे. माझ्या फोटोमध्ये काय तो देऊ शकतो. आणि आता याची आत्ताच याची इच्छा झाली आहे, त्याला पाण्यामध्ये जायचं आहे. सो आपण विचारू याच्यासाठी की बोटमध्ये जाऊ शकतो की नाही. मला पण जायचंय. आणि खूप दिवसांनी आलोय आणि मला एक मेम आठवलाय, भरपूर गेम दिसतात आहे, पण ज्याच्यात प्राइस मिळेल ना तोच गेम आपण. ठीक आहे. सो फर्स्ट मी गेम स्टार्ट करतोय आता. थांबा मी पोचतोय, एक मिनिट. हा गेम आहे. या गेम बद्दल तुम्हाला माहित नसेल, सो इकडे खूप काही प्राइजेस आहेत, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो त्या प्राइजेसवर आहे ना, डिफरंट प्राइसेसवर आहे ना डिफरंट नंबर लिहिलेले असतात. अशावर 23, 24, 25, 60. सो याच्यामध्ये
नंबरचे आज जेवढे असतात ना, एक तुम्हाला 1 to 10 मध्ये रेंजमध्ये नंबर झाले नाही बॉल टाकल्यावर, सो ते प्राइसेस खूप चांगले आहे. पण त्याच्यानंतर जे प्राइस आहे ना मी तुम्हाला दाखवेन, आणि तो डेफिनेटली ना आपलं त्यांचे प्राइस मलाच भेटणार आहे, कारण तिकडे तुम्हाला मी दाखवेन. याच्यामध्ये जे नंबर्स आहेत बघा, जसं 3, 4, 7, 6 तुम्हाला एक दिसत असणार, जसे हे नंबर आहेत समोर. सो माझ्याकडे 6 बॉल्स आहेत अराउंड. ठीक आहे, तर 6 बॉल्स मी टाकणार आणि त्या बॉलचं कॅल्क्युलेशन होणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो गेल्या वेळी ना मला एकच कामाची गोष्ट भेटलेली आणि ती पण मी हरवली. ते होता गॅसचा लायटर भेटला होता मला त्या टायमाला. फर्स्ट बॉल टाकतो माझा आणि ओके, हा गेलेला आहे 2 मध्ये. सो 2 मध्ये गेला आहे हा बॉल आता, आणि हा सेकंड आहे. 5 मध्ये गेलाय, म्हणजे विषय आपला संपला. इकडे ऑलमोस्ट 7 गेलाय आणि याच्यामध्ये आपल्याला 10 आल पाहिजे असं तरच चांगलं गिफ्ट भेटतं. ठीक आहे. सो हा 2 मध्ये गेलाय. सो 9 झालेला आहे आणि ठीक आहे. 5, 2, 2, 4 9 + 4 झाले 13. हा सेकंडलाच बॉल आहे. 18 म्हणजे चमत्कारिक गिफ्ट भेटणार आहे मला. आणि हा गिफ्ट आलाय आपला. सो तुम्ही DM करू शकता. याला मी प्राइस लिस्ट करणार आहे. ठीक आहे. 50 रुपयाचा गेम खेळलाय तर 10 रुपयाची टोपली भेटले. तुम्ही मला 20 दिला तरी मी तुम्हाला देऊन टाकेन. ठीक आहे. सो भाई आपला खेळतोय आता. 50ला 2 चान्स आहेत तुला. सो 2 चान्स आहेत, सगळे ग्लास पाडायचे आहेत. हे गेम तुम्ही मुंबईमध्ये बघितलंही नसणार, म्हणजे खूप कमी लोकांना. आता सोशल मीडिया आणि मोबाईल एवढा वाढलाय ना की लोकांना माहीतच नसेल. ठीक आहे, चल फर्स्ट ट्राय. आणि समजलं ना या गेम मध्ये कोण का जितत नाही, याच्यामुळे जितत. आणि हा सेकंड ट्राय यायचा, आणि एक ट्राय मी पण करतो. त्याला एवढा मी बोललोय तर मी पण एक ट्राय करतो. तो ह्याच्यामुळे कोण जिंकत नाही याच्यामध्ये, समजलं. कोण नाही, म्हणजे तो थोडासा सायन्स आहे. हे 3 क्लास आहेत, खालचे 2 क्लास आहेत, आणि जो खालचा क्लास असतो ना तो खूप बेस असतो त्याचा, आणि जे 2 क्लास असतात ना तो त्याला सपोर्ट करतात. आणि तुम्ही माझा खरंच विश्वास करतायत ना, माझ्या नादी खरंच लागू नका तुम्ही, मी काही बोलतोय. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट अजूनही काही गेम्स खेळला तर खेळूया, नाहीतर थोडंसं खाऊया आणि इकडे काय काय भेटतो ना ते थोडंसं एक्सप्लोर. सो आम्ही निघालोय आता, आणि तुम्ही बघितलं असणार की काही वस्तू दाखवलेत त्याच्यामध्ये की काय काय इकडे भेटतं वगैरे. पण आज एक चांगलं होतं की गर्दी खूप कमी होते आणि आम्ही लेटही आलो होतो. सो आता घरी जाणार, जेवणार, आणि उद्याही काहीतरी संडे आहे. सो चांगला विचार करणार आहे संडेसाठी पण. सो स्टे ट्यून्ड, मी सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला हे पण बोललो होतं की काहीतरी कंटेंट मला तुम्ही सांगत जा. ठीक आहे. सो तेही मजा येईल करायला मला. नवीन आयडियाज तुम्ही पण द्यायचा. सो घरी पोचलो आहे मी आता, आणि आता जोरात बोलणार नाही जास्त मी, कारण मॉम डॅड ऑलरेडी झोपलेत, मम्मी पप्पा झोपलेत ऑलरेडी. आणि उद्याच्या सतत 2 दिवस कंटिन्यूचा व्हिडिओ टाकत आहे मी. सो उद्यासाठी ट्राय करणार आहे, आणि ऑलमोस्ट मी टाकणारच आहे. ठीक आहे. सो ठीक आहे. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. अँड